नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चक्क मुलीने काय केले आई वडिलांना? उमरे माळवाडी येथील घटना। स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण तर प्रचलित आहे, पण या म्हणीला फाटा देत चक्क मुलीनेच तिच्या नवऱ्यासमवेत आपल्या आईबापाला मारण्याची संतापजनक घटना राहुरी तालुक्यातील उमरे माळवाडी या ठिकाणी घडली आहे। उमरे माळवाडी येथील गुलाब बाबू पंडित व आशाबाई पंडित हे उमरे माळवाडी या ठिकाणी राहतात आणि त्यांची मुलगी पूनम भीष्मा कांबळे ही त्यांची विवाहित मुलगी व तिचा पती भीष्मा कांबळे यासोबत माळवाडी या ठिकाणीच राहते। पण मला घरात वाटा दे, शेतीत वाटा दे अशा मागण्या अनेक दिवसापासून पूनम व तिच्या होत्या व त्यावरून अनेक वेळा तिने आई बापाला मारहाण व वाद देखील केला होता। तसेच भीष्मा कांबळे हा एक सराईत गुन्हेगार आहे। याआधी त्यावर मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, पण तिच्या मागण्या आई वडील मान्य करत नसल्याने वाद हा विकोपाला गेला। पूनम भीष्मा कांबळे व पती भीष्मा कांबळे यांनी आशाबाई पंडित व गुलाब पंडित यांना जबरदस्त मारहाण केली। एका दांड्याच्या साहाय्याने मारहाण करून जखमी केले। एक मुलगी आपल्या आईबापाला मारू शकते ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे। आशाबाई पंडित व गुलाब पंडित यांच्या जबाबावरून पूनम भीष्मा पंडित यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मला मारलं, तिच्या पोरीने मला मारलं, केस धरून मारलं मला। आमच्या जवळच माझ्याच जागेत राहून मला त्रास देते ती, मला मारती। मी सरपणावरून बोलायला गेले, माझं सरपण कोणी घेतलं त्याच्यावरूनच झालं आमचं, तर मला केस धरून मारलं तिने। काय मारते तिचं तिलाच कारण समजत नाही। ती हिस्सा वाटा मागती, वावरात हिस्सा दी, बापाला म्हणती मला सही कर याच्यावर या जाग्यावर। आता 5-6 महिने झाले असते नाही का, वर्ष झालं। नवरा सुद्धा आमच्या वतनदारावर दे हिस्सा मागतोय। हा, दम देतो त्यांना, म्हणतो मारा मारा हिला। हा, रात्री म्हणतो का ती भादाडी कुठं गेली, मग मी याच्या जेव्हा खाते का? हा, एवढ्या रात्रीचं कुठं जायचं आम्ही? हा, मी कामावून आले, मला शिव्या गाळ्या करायला लागली मुद्दाम। पूनम भीष्मा कांबळे गाड्या चोरल्या त्या माणसाने नगरला, त्याचे पेपर आउट झाले होते तरी माझ्याच गावात येऊन मला दमदाटी करतो। हा, त्याच्यावर केस आहे, 2 केस चालू आहे त्याच्यावर। हा, 2 केस चालू आहे। हा, तरी मला हे करतो त्यो। हा, मुलींनी माझ्या तोंडात मारल्या, 4 तोंडात मारल्या। घरातून आम्हाला दमदाटी केली, भांडे फेकले, पाणी सांडून दिलं आणि बांगड्या फोडल्या माझ्या म्हातारीच्या। यांनी आम्हाला लय त्रास दिलाय। माझं लेकरू सुद्धा यांच्यामुळे वाऱ्या हिंडतोय, यांच्या कारणामुळे दारू पितय ते पोरग सुद्धा। आम्हाला त्याचं व्हायचं जायचं आम्हाला लय तकलीफ हिच्या नवऱ्यामुळे, हिच्या मुलीमुळे आम्हाला खूप त्रास आहे। असं काय गुन्हा केलाय नाही तर आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन आत्महत्या करू। असं काय केलं मी जगात? हे माझ्या भाऊबंदामध्ये मला मारलं या पोरीने। गाड्या चोरलेल्या त्याच्यावर 2 केस चालू आहेत। हा, जरी माझ्या वावराची केस असली ही म्हणते का जाय ना तुझ्या तिथं कचेरीत टांगड्या दे, कचेरीत पोलीस स्टेशनला टांगड्या द्यायला येते का मला? ही असे शब्द वापरावं का लेकीनी? आज माझं मन झुरत नाही का? यांच्या भेनं माझे लेक सून गेलेत। माय इथं मारलंय, तुला काय दाखवू पप्पू, काय दाखवू सांग? राहुरी प्रतिनिधी रोहित गवळीसह प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।